मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती पेण तालुक्यातल्या आमटेन हे गाव आता सध्या चर्चेत आले ते एका खास आणि विशेष गोष्टीतनं। रायगडातील आगरी कोळी पद्धतीचं लज्जतदार आणि चविष्ट पदार्थ देश विदेशामध्ये प्रसिद्ध आहेत। असाच एक पदार्थ सध्या सरकारचं लक्ष वेधून घेतोय। आमटेन ह्या गावातील आगरी लस्सी तिची भन्नाट चव सगळ्यांना भुरळ घालतेय। ह्या गावामध्येच आगरी लस्सी ब्रँडचा जन्म झाला। आगरी लस्सीचे छोटं दुकान या ठिकाणी आहे आणि बाजूला म्हात्रे डेअरी आहे। महामार्गावरनं येणारे अनेक जण ह्या ठिकाणी आगरी लस्सीचा फलक पाहून आवर्जून थांबतात आणि ब्रँडच्या निर्मात्या अनिता म्हात्रे या येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला स्मितहास्य आणि नम्रपणे आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेली लस्सी मातीच्या कुल्हडमध्ये देतात। सोबतच त्यांचा मुलगा सुद्धा असतो। अनिता म्हात्रे यांनी आगरी लस्सीचा प्रवास हा अनेक वर्षांपूर्वी सुरू केलाय। त्या सांगतात की घरचं दूध आणि त्यापासून शुद्ध दुग्धजन्य पदार्थ बनवून ते दर्जेदार पदार्थ खवय्यांना उपलब्ध करून देतात आणि ह्याचा मनस्वी आनंद आहे। मी स्वतः पशुपालक असून पती शेती करतात, तर मोठा मुलगा मितेश याचं ज्वेलरीचं दुकान आहे, तर एक मुलगा कल्पेश हा डेअरी चालवतो। 2 मुलींची लग्न झाली आहेत आणि 3 वर्षांपूर्वी म्हात्रे डेअरी नावानं डेअरीचा व्यवसाय सुरू केलाय। त्याच वेळी त्या ठिकाणी काही सोशल करण्याचा सुद्धा विचार केलेला होता, तर लस्सी बनवण्याचं ठरलं। नुसतं लस्सी विकण्यापेक्षा तिला स्थानिक टच आणि नाव देण्यात यावं असा सुद्धा विचार केला। मग अनिता यांचा मुलगा मितेश यानं आगरी लस्सी हे नाव दिलं, असं म्हात्रे म्हणाले। लस्सीची चव, ग्राहकांचा आदर तिथे आणि स्वच्छता ह्यामुळे आगरी लस्सीचा ब्रँड प्रसिद्ध झाला। नाव वाचूनच लोक लस्सी टेस्ट करण्यासाठी येतात आणि तृप्त होतात। दिवसाला 6,000 तर महिन्याला लाखोंची कमाई करण्यात अनिता म्हात्रे यशस्वी झाल्या। विशेष म्हणजे एक महिला हा ब्रँड चालवते। हंगामामध्ये निव्वळ लस्सीतनं दिवसाला 6,000 उत्पन्न मिळतं। असंख्य लोक, पर्यटक, चाकरमानी ह्या ठिकाणी आगरी लस्सीचा आस्वाद घेतात आणि तृप्त होतात। याशिवाय आगरी मसाला, ताक, गाई आणि म्हशीचं सात्विक तूप आणि आगरी खरवस सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध आहे। उन्हाळ्यात इथं या दुकानाला लोक आवर्जून भेट देतात, इथले पदार्थ चाखतात आणि पुढे जातात। सध्या इथं मोठी गर्दी पाहायला मिळते। मुंबई गोवा महामार्गावर आमटेम निगडे नजीक म्हात्रे लस्सी ही प्रचंड प्रसिद्ध आहे। रायगड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये देखील या लस्सीची चव आहे। काय आपलं नाव आणि काय सांगा? माझा अनिता कृष्णा म्हात्रे, राहणार पालखार, तालुका पेण, जिल्हा रायगड। आपण 4 वर्ष झाली लस्सीचा व्यवसाय चालू केला। 4 वर्ष झाली। स्वतः दही लावतो, आम्ही स्वतः बनवतो, बाहेरचा काही वापरत नाही। गावठी म्हशीचं दूध घेतो आणि बनवतो लस्सी। सकाळी रोज बनवतो, रात्री रोज दही लावतो, सकाळी बनवतो। रोज ताक ताजा, लस्सी ताजी रोजची, आपला ताजा सगळा असते। फक्त साखर वापरते मी, बाहेरचा काही टाकत नाही। या सगळ्या कामात कोण मदत करतं? ह्या कामात म्हणजे माझा बारका मुलगा आहे कल्पेश, तो दूध तापवतं आणि दही लावतं। कधी मी पण दूध तापवतं, पण तो दही लावतं। कशी बनवता? ह्याच्यात वेगळे पण काय वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य काही नाही, फक्त आपण बाहेरची साखर वापरतो, थोडी ही टाकतो एलची आणि बनवतो। कसा प्रतिसाद आहे महामार्गावर? इथं दुकानात सतत गर्दी असते? गर्दी असते, व्यवस्थित चालेल। आपली जी ही लस्सी आहे, त्या लस्सी पिण्यासाठी साधारणतः कुठले ग्राहक या ठिकाणी येतात? बाहेरचे येतात लोक सगळी, मुंबई, रत्नागिरी, दापोली, इंदापूर, माणगाव, उरण, सगळीकडची लोक येतात। सगळी बाहेरची लोक असतात। कशा पद्धतीची ही चव आहे? काय लोकांना हे आवडतं? लस्सी स्पेशली काय? एक देवाची कृपा, एक लस्सी बनवते मी, देवाची कृपा। त्यानं काही टाकीत नाही, एक देवाची कृपा, दुसरा काही नाही। चव जरा वेगळी आहे। हा। कशा पद्धतीने सकाळपासून हे काम असतं? रुटीन कशी असते तुमची? सकाळी येतं मी आणि पहिला लस्सी बनवतं। लस्सी बनवते यात ठेवतं भाडे आपले फ्रीजमध्ये, आणि मग गाऱ्या चालू आपल्या हातानं, बाहेरच्या गाऱ्या असताना येताना दुकान एकदा खोलला बस की बाहेरच्या गाऱ्या चालू होतात। ही लस्सी बनवण्याची आयडिया कुठून आली? संकल्पना कुठून आली? देवाने दिली, कोणी नाही मला शिकवली। मी शिकायला पण कुठे गेलो नाही आणि मला कोणी शिकवली पण नाही। एक लहानपणापासून मी दुधानंच आहे, म्हणजे आई वडिलांची गुरा होती, ढोरा राखली मी, बकऱ्या राखल्या, गायाला राखल्या, दुधा कारली, म्हणजे मला तो अनुभव आहे दुधाचा। त्या मला कोणी शिकवली नाही, काही नाही, एक आकलन मी सगळा करते। चांगला प्रतिसाद आहे लोकांचा? हा, चांगला, भरपूर 5-6 हजाराची तर लस्सी दिवसाला संपते। एक महिला यशस्वी उद्योजिका म्हणून रायगड जिल्ह्यात एक नाव लौकिक आहे।
किती लिटर लस्सी जाते? 50 लिटर. कमीत कमी 50 हां, लिटर. 50 लिटरची लस्सी संपते दिवसात. काय ग्राहक कशी शाबासकी करतात? ते देतात, भरपूर देतात, भरपूर देतात शाबासकी.